Now the next point in statistic is standard deviation. Standard deviation. SD. Okay, so formula for calculating the standard deviation for simple series. Simple series means what? रॉ डेटा, म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी वगैरे नसेल दिलेली तो डेटा. ओके, मीन्स जस्ट तुम्हाला रॉ डेटा दिलेला असेल, ग्रुप किंवा अनग्रुप डेटा नाही, ज्याच्यासोबत फ्रिक्वेन्सी आहे तो डेटा नाही. ओके, सिंपल रॉ डेटा साठी बघा स्टँडर्ड डेविएशन इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिग्मा समथिंग और स्टँडर्ड डेविएशन म्हणा फॉर सिंपल सिरीज दॅट इज अ फॉर द रॉ डेटा. So formula for calculating the standard deviation is equal to square root of summation of xi square upon n minus summation of xi upon n bracket square. हा एक फॉर्म्युला आहे. आणि अजून एक फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द सेम स्टँडर्ड डेविएशन फॉर द रॉ डेटा, summation of xi minus x bar bracket square upon n. Okay, so for raw data n means काय असतं? Number of observation. ओके, एक तर हा फॉर्म्युला यूज करा वरचा किंवा खालचा. जर खालचा यूज केला then you need a x bar means what? You need mean. मीन काय असतं? मीन इक्वल टू एक्स बार. जर हा फॉर्म्युला यूज केला तर. ओके, हा फॉर्म्युला यूज केला तर, आणि हा जर यूज केला तर इथं मीन काढायची गरज नाही. ओके, तर हे झालं स्टँडर्ड डेविएशन फॉर द सिंपल सिरीज फॉर्म्युला. आफ्टर दॅट फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. सो त्याच्यामध्ये ग्रुप डेटा असू द्या किंवा अनग्रुप, फक्त जर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर फॉर्म्युला कोणता आहे बघा स्टँडर्ड डेविएशनचा, समेशन ऑफ fi xi स्क्वेअर, फक्त xi चा स्क्वेअर अपॉन n मायनस समेशन ऑफ xi अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो हे पूर्ण समेशन ऑफ xi अपॉन n त्यांचा दोघांचा ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते फक्त xi चा स्क्वेअर. तर सॉरी हा फॉर्म्युला थोडासा रॉंग झाला. स्क्वेअर रूट मध्ये समेशन ऑफ fi xi स्क्वेअर, फक्त xi चा स्क्वेअर अपॉन n मायनस होल समेशन ऑफ fi xi अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये मीनची गरज नाही तुम्हाला. ओके, आणि अजून एक फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेविएशनचा ज्याच्यामध्ये तुम्ही मीन काढणार आहे. सो समेशन ऑफ fi xi मायनस x बार स्क्वेअर अपॉन समेशन ऑफ fi. हा एक फॉर्म्युला आहे. तर हा यूज करू शकता किंवा हा, जर मीन तुम्हाला प्रॉपर फाइंड आउट करता येत असेल तर हा यूज करा, जर मीन नसेल फाइंड आउट करता येत तर हा यूज करा. मीन इथे पण मीन जर लक्ष प्रॉपर नसेल फाइंड आउट करता येत तर मग हा यूज करा, अदरवाइज हा यूज करा. लक्षात, हे झालं फॉर्म्युला फॉर स्टँडर्ड डेविएशन. आफ्टर दॅट नेक्स्ट फॉर्म्युला आहे व्हेरियन्स. सो व्हेरियन्स मीन्स स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. ओके, सो जी तुमची स्टँडर्ड डेविएशनची व्हॅल्यू येईल त्याचा स्क्वेअर केला की तुम्हाला काय मिळेल? व्हेरियन्स मिळेल. ओके, आफ्टर दॅट कोएफिशियंट ऑफ कोव्हेरियन्स. सो याच्यामध्ये मीडियनची गरज नाही. स्टँडर्ड डेविएशन मध्ये यू नीड ओनली द मीन. ओके, सो कोएफिशियंट ऑफ अ व्हेरियन्स. तो कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे बघा स्टँडर्ड डेविएशन अपॉन मीन इंटू 100. सो जर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स म्हणजेच काय, तर तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन विचारणारच कंपल्सरी, त्याच्या पुढे तुम्हाला व्हेरियन्स विचारतील, कोएफिशियंट ऑफ कोव्हेरियन्स विचारतील. ओके, कोएफिशियंट ऑफ द व्हेरियन्स विचारतील. ओके, सो दोघांसाठी पण यू नीड अ स्टँडर्ड डेविएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स साठी यू नीड मीन आल्सो. लक्षात, ठीक आहे. सो हे झालं, ह्यालाच आपण असं लिहू शकतो स्टँडर्ड डेविएशन इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल, मीन इज रिप्रेझेंटेड बाय x बार इंटू 100. ओके, सो हे झाले तुमचे फॉर्म्युलेज फॉर स्टँडर्ड डेविएशन फॉर द व्हेरियन्स अँड द कोएफिशियंट ऑफ द व्हेरियन्स. नाऊ आता स्टँडर्ड डेविएशनचे एक्झाम्पल्स तुम्ही जेव्हा स्टडी करताल
त्याच्या आधी ह्या पॉइंट आता जो मी एक्सप्लेन करणार आहे त्याच्या आधी एकदा आपण मीन जे फाइंड आउट केलेलं फॉर रॉ डेटा आणि फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अनग्रुप अँड ग्रुप ते एकदा परत रिवाइज करायचं, देन तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशन स्टार्ट करा. तसं मी आता एक्झाम्पल घेताना करेलच, पण तरी सुद्धा तुम्ही एकदा रिवाइज करा. ठीक आहे. नाउ आता बघा फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग डेटा. जर तुम्हाला फक्त डेटा दिलेला आहे विदाउट फ्रिक्वेन्सी तर तो आला सिंपल सिरीज मध्ये म्हणजेच रॉ डेटा मध्ये 49, 63, 59, 65, 52, 60, 54. ओके. आता बघा रॉ डेटा चा स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करण्यासाठी मी तुम्हाला दोन फॉर्म्युला सांगितलेले. एक फॉर्म्युला काय आहे, समेशन ऑफ xi मायनस x बार म्हणजेच मीन ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन n हा एक फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला काय सांगितला, समेशन ऑफ xi स्क्वेअर अपॉन n मायनस होल समेशन ऑफ xi अपॉन n ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला सांगितला. कोणता पण एक तुम्ही यूज करा. ओके. आता बघा इथे स्क्वेअर. ठीक आहे. आता मी पहिलं मीन नि काढूयात आपण. एक्स बार म्हणजे काय, मीन. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द मीन. सो मीन एक्स बार रॉ डेटाचं कसं काढतो आपण, जस्ट समेशन ऑफ xi करतो अपॉन n करतो. n आता रॉ डेटा मध्ये काय असतात, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 7. ओके. आणि समेशन ऑफ xi म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन असते. ओके. 3 4 5 6 7 49 63 59 इथे 46 राहिलं. ठीक आहे. सो 8 झाले. ठीक आहे. नाउ आता ऍडिशन करायची या सगळ्यांची. सो 9 प्लस 3 12, 12 प्लस मी कॅल्क्युलेटरने करते, जवळ कॅल्क्युलेटर ठेवायचा आहे बिकॉज त्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम फास्ट मध्ये सॉल्व्ह होणार नाही. 49 प्लस 63 प्लस 46 प्लस 59 plus 65 plus 52 plus 60 plus 54. So answer आले 448. So 448 ला जर 8 ने डिवाइड केलं तर मीन येतोय 56. मीन मिळाला की आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, xi मायनस x बार आणि मग त्यांच्या जी सम येईल स्क्वेअर. ओके. सो आता आपण काय करणार बघा, पहिल्यांदा आता जो xi दिलेला आहे तो राईट डाऊन करून घ्या जसं आपण मीन डेव्हिएशन ला करायचो. सो आपल्याला रिक्वायर्ड काय आहे, xi मायनस x बार. ओके. आणि मग नंतर xi मायनस x बार त्याचा स्क्वेअर. ओके. सो xi काय काय आहे, 49 63 46 59 65 52 60 and 54. ओके. फॉर्म्युलासाठी जे जे रिक्वायर्ड आहेत ते सगळे कॉलम वाइज करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला इझी पडतं कॅल्क्युलेशन साठी. सो व्हॅल्यू आल्या की डायरेक्टली त्या पुट डाऊन करायच्या. नाउ xi काय आहे, 49 49 मायनस मीन x बार म्हणजेच काय 56 आहे. ओके. सो 49 मायनस 56 सो मायनस 7. देन नेक्स्ट xi आहे 63 मायनस 56 प्लस 7. देन आहे 46 मायनस 56 मायनस 10. Okay. After that 59 minus 56 3. Okay. After that 65 minus 56 minus करायचा आहे. Then 52 minus 56 minus 4. Then 60 minus 56 plus 4 and last 54 minus 56 minus 2. Okay. आता ह्याची सम नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. सो आता इथे आपण ह्याची जी xi मायनस x बार ची जी व्हॅल्यू आलेली आहे त्याचं स्क्वेअर. सो मायनस 7 चा स्क्वेअर 49 प्लस 7 चा 49 100 मायनस 10 चा स्क्वेअर 100 3 चा 9 9 चा 81 4 चा 16 4 चा 16 2 चा 4 मायनस नंबरचा स्क्वेअर केला तरी आपल्याला पॉझिटिव्हच मिळतो. नाउ द समेशन ऑफ xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. सो ब्रॅकेट स्क्वेअर ची व्हॅल्यू हे आहे त्यांची सम केली की आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. सो आता बघा 49 प्लस 49 प्लस 100 प्लस 9 प्लस 81 प्लस 16 प्लस 16 प्लस 4. सो आपल्याला आलेला आहे 324. ओके. नाउ आता आपण ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये टाकू बिकॉज आपण मीनचा फॉर्म्युला यूज करतोय. सो स्टँडर्ड डेव्हिएशन
समेशन ऑफ xi मायनस x बार दॅट इज 324 आणि n काय आहे 8 आहे. सो 324 ला 8 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 40 स्क्वेअर रूट मध्ये 40.5. ओके, सो कॅल्क्युलेटरने आता इन जनरल आपण डायरेक्टली फाइंड आउट नाही करता येत आपल्याला ह्याचं स्क्वेअर रूट. ओके, सो कॅल्क्युलेटरने 40.5 चं स्क्वेअर रूट फाइंड आउट करा. यू विल गेट द 6.36 समथिंग. ओके, हे झालं तुमचं स्टँडर्ड डेव्हिएशन बाय दिस फॉर्म्युला. आता आपण ह्या फॉर्म्युलाने ट्राय करू. ठीक आहे, कोणत्याही फॉर्म्युलाने करा. नाव आता तिथे आपल्याला मीन रिक्वायर्ड नाहीये, सो आता आपण मीन काढणार नाहीये तिथे. सो आता आपल्याला काय काय रिक्वायर्ड आहे बघा त्या फॉर्म्युलाने करण्यासाठी. आपला फॉर्म्युला काय आहे, फक्त तोच फॉर्म्युला तर राईट डाऊन ठेवते इथे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्टँडर्ड डेव्हिएशन चा अनदर फॉर्म्युला आहे फॉर द रॉ डेटा. स्क्वेअर रूट summation of xi square upon n minus summation of xi minus n bracket square. ओके, सो आता आपण xi काढू इथे, देन xi स्क्वेअर म्हणजे आपल्याला त्याची सम करता येईल ह्या व्हॅल्यू साठी. देन हे काय समेशन ऑफ xi अपॉन n आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, सो आता त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा हे फाइंड आउट करू. 49, 63, 46, 59, 65, 52, 60 and 54. So 49 चा स्क्वेअर 49 raised to 2. So 2401. त्याच्यानंतर 63 चा स्क्वेअर. So 3969. Then 46 square 2116. Then 59 square 3481. Then 65 square 4225. Then 52 square 2704. Then 60 square 3600. Then 54 square 2916. तो ह्याची सम आपल्याला लागते. सो समेशन ऑफ xi स्क्वेअर आपण करूयात. सो 2401 प्लस 3969 प्लस 2116 प्लस 3481 प्लस 4225 प्लस 2704 प्लस 3600 प्लस 2916. ओके, सो याची सम आली 25412. ओके, नाउ आता काय करायचंय बघा. आता आपल्याला समेशन ऑफ xi अपॉन n. ओके, आणि त्यांचा परत स्क्वेअर. तो समेशन ऑफ xi काय आलेला आहे, समेशन ऑफ xi पण करून घेऊ आपण. समेशन ऑफ xi म्हणजे याची संपूर्ण. सो 49 प्लस 63 प्लस 46 plus 59 plus 65 plus 52 plus 60 plus 54. So ह्याची सम आलेली आहे 448. ओके, नाउ आता आपण इथे टाकू. सो समेशन ऑफ xi स्क्वेअर काय आले 25142 आणि n काय आपला 8 मायनस. आता इथे समेशन ऑफ xi अपॉन n. सो समेशन ऑफ xi काय आलेलं आहे 448 अपॉन 8 ब्रॅकेट स्क्वेअर. आलं लक्षात. नाउ पुढे, नाउ आता 25412 ला डिवाइड करायचं 8 ने. सो त्याचा आन्सर येते बघा 3176.5 मायनस 448 ला डिवाइड करायचं 8 ने. ओके, 56 आलं. त्याचा स्क्वेअर 56 चा स्क्वेअर आलाय 3136. ओके, नाउ 3176.5 मायनस 3136. सो आन्सर काय आलं बघा त्याचं स्क्वेअर रूट मध्ये 40.5. सो 45.5 चा आपण जस्ट प्रिव्हियस वे मेथडनी काढलं तर आपलं आन्सर आलेलं 6.3.
36. ओके, सो सेम आन्सर येणार 40.5 चं स्क्वेअर रूट 6.36. आलं लक्षात? ठीक आहे. सो ह्या वेनी सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. तेव्हा आपल्याला मीन काढायची गरज नाही, पण मग हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे थोडेसे लार्ज येतात. ठीक आहे. नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल. सो रॉ डेटाचा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. फाइंड द स्टँडर्ड डेविएशन and coefficient of variance from the following data. आता बघा स्टँडर्ड डेविएशन आहे ते विदाउट मीन फॉर्म्युला किंवा विथ मीन फॉर्म्युला फाइंड आउट करू शकता. ओके, जर ओनली स्टँडर्ड डेविएशन आलं देन तुम्ही विदाउट मीन फाइंड आउट केला तो फर्स्ट सेकंड फॉर्म्युला तरी चालेल. पण आता तुम्हाला कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स पण काढायचा आहे. कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय? कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्सचा फॉर्म्युला स्टँडर्ड डेविएशन अपॉन मीन इंटू 100. सो यू हॅव टू फाइंड आउट द मीन. सो आपण स्टँडर्ड डेविएशनचा पण मीनचाच फॉर्म्युला यूज करू, म्हणजे आपण एकदा मीन फाइंड आउट केला की आपल्याला स्टँडर्ड डेविएशन पण मिळून जाईल आणि स्टँडर्ड डेविएशन वरून स्टँडर्ड डेविएशन आणि मीनच्या व्हॅल्यू मिळून आपल्याला कोव्हॅरियन्स पण फाइंड आउट होईल. सो फॉर्म्युला काय? xi minus x bar that is mean bracket square divided by n. ओके, सो फर्स्ट आपण स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट करू. सो डेटा काय आहे तो पहिल्यांदा बघा. रॉ डेटा आहे, त्याच्याबरोबर फ्रिक्वेन्सी दिलेली नाहीये. सो विदाउट फ्रिक्वेन्सीचा डेटा आहे 15, 22, 27, 11, 9, 21, 14 and 9. ओके, सो हा झाला तुमचा डेटा. नाउ xi पहिल्यांदा त्याला xi minus x bar bracket square. So x काय 15, 22, 27, 11, 9, 21, 14 आणि 9 परत. ओके, टोटल किती बघा 3, 4, 5, 6, 7, 8. सो आपला n काय झाला इथे 8 झाला. ओके, नाउ मीन कसं फाइंड आउट करणार आता आपण? x bar समेशन ऑफ xi अपॉन n. सो ह्या सगळ्यांची सम. सो किती सम येईल बघा आता त्याची? 15 plus 22 plus 27 plus 11 plus 9 plus 21 plus 14 plus 15 plus 22 plus 27 plus 11 plus 9 plus 21 plus 14 and plus 9. So summation आली 128 divided by 8. सो मीन आला इथे 16. ओके, नाउ आता xi मायनस x बार म्हणजे 16 मायनस 15 किती आले? 1. 16 मायनस 20 सॉरी चुकला इथे 15 मायनस 16 म्हणजे मायनस 1 आलं. ओके, नाउ 22 मायनस 16 6. 27 मायनस 16 11. ओके, देन 11 मायनस 16. xi मधून x मीन मायनस करायचा आहे मायनस. सो 9 मायनस 16 मायनस 7. देन 21 मायनस 16 5. देन 14 मायनस 16 मायनस 2 and then again 9 minus 16 minus 7. ओके, नाउ ह्याचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1, 6 चा 36, 11 चा 121, 5 चा 25, 7 चा 49, 5 चा 25, 2 चा 4 आणि 7 चा 49. परत ह्याची सम आपल्याला फॉर्म्युला मध्ये लागते. सो 1 plus 36 plus 121 plus 25 plus 49 plus 25 plus 4 plus 49. So आलं summation of xi minus x bar bracket square आलं 310. Okay, now the standard deviation 310 divided by 8. So 310 divided by 8 square root मध्ये 38.75. So 38.75 चं जर मी स्क्वेअर रूट काढलं तर आन्सर आलं 38.75 स्क्वेअर रूट 6.22.
ओके, सो स्टँडर्ड डेव्हिएशन मिळाले आपल्याला. नाउ वी विल फाइंड आउट द कोएफिशिएंट ऑफ द व्हेरियन्स. सो कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स, ओनली व्हेरियन्स जर विचारलं तर स्टँडर्ड डेव्हिएशनचा स्क्वेअर, पण आपल्याला काय विचारलं आहे, कोएफिशिएंट ऑफ द व्हेरियन्स. सो त्याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन, that is x bar into 100. ओके, सो 6.22 मीन काय आलाय 16 into 100. ओके, सो आपण करूया 6.22 into 100 आलं 622 डिवाइड बाय 60. सो आलं कोएफिशिएंट ऑफ द व्हेरियन्स आलं 38.875. ओके, वी चेक द आन्सर. ठीक आहे, राईट आहे. सो हे झाले तुमचे रॉ डेटा दिला असेल तर कसं फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाउ द नेक्स्ट, आता आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ग्रुप डेटासाठी किंवा अनग्रुप डेटासाठी दोघांसाठी बघूया. ठीक आहे, find the standard deviation of the following data. एकदम छोटा डेटा दिलेला आहे बघा, x I f I, frequency 27 to 28.7 and then 29.1. ओके, नाउ आता फक्त स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायला दिलेलं आहे. सो तुम्ही विदाउट मीनचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय केला तरी चालेल. जो सेकंड फॉर्म्युला लिहिलेला तर तो काय होता आपला बघा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय चा स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन आणि ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो आता आपल्याला बघा, आता इथे एन मीन्स काय असतो बघा, जेव्हा फ्रिक्वेन्सी डेटा दिलेला असतो एन मीन्स असतं समेशन ऑफ एफ आय. तर हे लक्षात ठेवायचं, एन म्हणजे 1 2 3 नाही. रॉ डेटा मध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी नसते दिलेली, सो आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे आपला एन असतो. पण जेव्हा मी तुम्हाला मीन आणि मीडियनच्या वेळेस दोन्ही वेळेस सांगितलेलं आहे, एन काय असतो जेव्हा फ्रिक्वेन्सी डेटा असतो तेव्हा ग्रुप असू द्या किंवा अनग्रुप असू द्या. आता हा अनग्रुप आहे, पण जो एन असतो तो काय असतो, समेशन ऑफ एफ आय असतो. ओके, सो एकदा मी त्याला इथे रफ करून तुम्ही समेशन ऑफ एफ आय लिहिलं तरी चालेल. बुक मध्ये फक्त एनच आहे, पण तो एन मीन्स काय असतो, समेशन ऑफ एफ आय असतो. ओके, नाउ we will solve the example. नाउ बघा, आता इथे आपल्याला मीन लागतच नाहीये. ओके, बिकॉज आपल्याला जर कोएफिशिएंट ऑफ कोव्हेरियन्स विचारलं असतं तर मग आपण मीन काढलं असतं पहिले, आणि तुम्हाला मीन कसं काढायचं ते मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. ठीक आहे ना, आता आपण फक्त ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला रिक्वायर्ड आहेत फॉर्म्युला मध्ये त्याकडून करून घेऊ. इथे बघा एफ आय एक्स आय स्क्वेअर, इथे एक्स आय स्क्वेअर करू, त्याच्यानंतर एफ आय एक्स आय पण पाहिजे आपल्याला, देन एफ आय आणि एक्स आय चा स्क्वेअर पाहिजे. ओके, सो इथे काय 27 28 29 रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे, नाउ एक्स आय चा स्क्वेअर 27 चा स्क्वेअर 729. ओके, देन 28 आहे ना, सो 28 चा स्क्वेअर 784, देन 29 चा स्क्वेअर 841. ओके, नाउ आता एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय एक्स आय, सो 27 into 2 54, देन 7 into 28 28 into 7 196. ओके, नाउ 29 into 1 29 into 1 29. ओके, नाउ आता एफ आय इंटू एक्स, हा बघा आपल्याला समेशन एफ आय एक्स आय कुठे लागतो, इथे लागतो इथे. ओके, आणि इथे काय एफ आय इंटू एक्स आय स्क्वेअर, सो एफ आय आणि इंटू एक्स आय चा स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन, सो 2 into 729, सो 1458, देन 7
84 into 7. 5488. Then 1 into 841. 841. Okay, now आता आपल्याला ह्याची सम लागते. So summation of fi xi square म्हणजे ह्या कॉलमची सम करायची. ठीक आहे. So 1458 plus 5488 plus 841. So आलं 7781. Now n means इथे summation of fi पण पाहिजे म्हणजे ह्या कॉलमची सम. So 2 plus 7 9, 9 plus 1 10. अजून काय काय लागते आपल्याला बघा. समेशन ऑफ fi xi जे आलेला आहे डिवाइड बाय समेशन ऑफ fi. ओके, सो समेशन ऑफ fi xi किती आले बघा. सॉरी, 54 plus 196. 54 plus 196 plus 29. So 279 divided by 10. So इथे किती आला आता 279 divided by 10. So आलं 27.9. ओके, नाव आता आपण स्टँडर्ड डेविएशन सांगितलं आहे. सो त्या फॉर्म्युल्यात टाकू. समेशन ऑफ fi xi स्क्वेअर काय आलेलं आहे 7781 डिवाइड बाय समेशन इथं 10 मायनस ह्या होल ह्याची व्हॅल्यू काय आलेली आहे समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi ची व्हॅल्यू 27.9 ब्रॅकेट स्क्वेअर. So 7781 divided by 10. So आले इथे 778.1 minus 27.9. So त्याचा स्क्वेअर आलाय 778.41. ओके, नाउ 778.1 minus 778.41. सो आता इथे व्हॅल्यू काय आली बघा. स्क्वेअर रूट मध्ये -0.31. सो मायनस आलं तरी ते पॉझिटिव्ह करून टाकायचं. सो 0.31 चा स्क्वेअर रूट ऑफ 0.31. सो याचा आन्सर आलेला आहे पॉझिटिव्ह करून टाकायचं किंवा तुम्ही निगेटिव्ह नंबरचं जरी काढलं ना तरी पण सेम येतं बघा 0.31 चा स्क्वेअर रूट. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू काढून टाकायची आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 0.31. सो आन्सर येतं बघा 0.55. 54 येईल, 53 येईल, किती पण येईल. ओके, सो पॉईंटचा फरक चालतो, फक्त इथं 0.5 आलंच पाहिजे. मग याच्या पुढे 3, 4, 5, 6, 7, 8 असं चेंज झाला तरी चालेल, पण हा 0.5 आहे तो आलाच पाहिजे. आलं लक्षात. ठीक आहे. सो हे झालं. जेव्हा तुम्हाला ओनली काय दिलेलं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करायला दिलेला आहे तेव्हा तुम्ही सेकंड फॉर्म्युलाने विदाउट मीन कॅल्क्युलेट न करता पण तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशन फाइंड आउट करू शकता. आणि जर तुम्हाला कोव्हॅरियन्स वगैरे फाइंड आउट करायला दिला असेल तर तिथे मीन तुम्ही काढताच. सो तो स्टँडर्ड डेव्हिएशनच तुम्ही मीननी काढा. ओके, आलं लक्षात. नाउ द नेक्स्ट. नाउ बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट मीन स्टँडर्ड डेव्हिएशन. आता मीन तुम्हाला फाइंड आउट करावंच लागेल. अँड कोएफिशिएंट ऑफ व्हॅरियन्स फ्रॉम द फॉलोइंग डेटा. ओके, सो डेटा बघा काय आहे. रेनफॉल 70 to 80, 80 to 90, 90 to 100, 100 to 110, 110 to 120. कंटिन्युअस आहे डेटा. 120 to 130, 130 to 140 and 140 to 150. सो पहिले आपण मीन आहे ते फाइंड आउट करून घेऊ. नंबर ऑफ प्लेसेस. सो ही खालची फ्रिक्वेन्सी आहे 6, 7, 12, 19, 21, 18, 11 and 6. ओके, सो स्टँडर्ड डेव्हिएशन आता मीन आपल्याला फाइंड आउट करायचंच आहे. ओके, सो स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे बघा युजिंग मीन फाइंड आउट करण्यासाठी.
summation of fi into xi minus x bar bracket square अपॉन समेशन ऑफ fi आणि कोव्हॅरियन्सचं तर काय स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन. सो आपण मीन फाइंड आउट करूया. सो आपल्याला एवढ्या टर्म्स पण पाहिजे. ओके, नाउ आता मीन फाइंड आउट करण्यासाठी मीन फाइंड आउट आपण कसं करतो, जेव्हा ग्रुप डेटा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं तेव्हा आपण मीन कसं फाइंड आउट करतो. कोणता फॉर्म्युला आहे बघा, आपण ते मीन फॉर द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, सो त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला आहे बघा, समेशन ऑफ मीन कसं फाइंड आउट करायचं बघा, समेशन ऑफ fi xi अपॉन समेशन ऑफ fi. सिंपल. ठीक आहे, नाउ आता बघा आपण फाइंड आउट करूयात. पहिल्यांदा आता आपण क्लास इंटरवल, आता मगाशी आपण ग्रुप अनग्रुप डेटा आणि फ्रिक्वेन्सी बघितलं. ठीक आहे, नाउ इथे फ्रिक्वेन्सी लिहिते, दॅट इज fi. देन मिड व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो, बिकॉज आपल्याकडे इथे आता xi नसतो दिलेला ना, आपल्याला क्लास इंटरवल दिलेला असतो. सो त्यांचा जो मिड असतो त्याला आपण xi कन्सिडर करतो. ओके, ठीक आहे. सो आता आपल्याला xi आहे, fi आहे, ज्याने आपण मीन फाइंड आउट करू शकतो. नाउ पुढे आता मीन फाइंड आउट केल्यानंतर आता आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. ठीक आहे, सो आपण आता इथे बघा xi मायनस x बार. सो xi मायनस x बार. ठीक आहे, त्याच्यानंतर xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर अजून काय लागतंय, fi इंटू xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. तर तेवढ्या क्लासेस तिथे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, ठीक आहे, आपण करूया ट्राय. 70 to 80, 80 to 90, 90 to 100, 100 to 110, 110 to 120, 120 to 130, 130 to 140 and 140 to 150. फ्रिक्वेन्सी काय 6 7 12 19 21 18 11 and 6. ओके, नाउ मिड व्हॅल्यूज 70 प्लस 80 डिवाइड बाय 2 तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. बिकॉज जेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी पण अनग्रुप डेटा असतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट xi मिळतो, तिथं अशी इंटरवल नसते. ओके, सो आपण डायरेक्टली मीन काढू शकतो. ठीक आहे, नाउ मगाच्या प्रॉब्लेम मध्ये आपण मीन का नाही काढलं, तो अनग्रुप आणि फ्रिक्वेन्सी डेटा होता. मीन का नाही फाइंड आउट केला आपण, बिकॉज आपल्याला ओनली स्टँडर्ड डेव्हिएशन सांगितलं होतं आणि फक्त स्टँडर्ड डेव्हिएशन आपण विदाउट मीन पण फाइंड आउट करू शकतो. बट इथे आता कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स पण सांगितलं, सो त्याला आपल्याला मीन लागणारच आहे. सो आपण मीननी स्टँडर्ड डेव्हिएशन पण फाइंड आउट करू. ओके, सो आता क्लास इंटरवल मधला आता xi आपला मीन फाइंड आउट करायला फॉर्म्युला काय. ठीक आहे, आपल्याकडे फ्रिक्वेन्सी आहे बट xi, तर xi आपण एकच नाही, ते इंटरवल आहे. सो आपण त्याचा मिड घेतो. सो 70 प्लस 80 डिवाइड बाय 2. सो इट्स 75. म्हणजेच लोअर बाउंड्री मध्ये प्लस 5 ऍड केले. मग इच क्लासचा मिड कसा येईल, 80 मध्ये प्लस 5, 90 मध्ये प्लस 5, इथे प्लस 5, 110 मध्ये प्लस 5, इथे 125, 135 and 145. आता हे थोडंसं क्रॉस झालंय, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, नाउ आता आपल्याला fi मिळाला, xi मिळाला. नाउ वी विल कॅल्क्युलेट द x बार. ठीक आहे, सो पहिले आता आपण fi इंटू xi, सो तो एक कॉलम राहिला आपला फाइंड आउट करायचा. इथे fi xi. ठीक आहे, आपला मीन फाइंड आउट करायला. ठीक आहे, सो fi xi काय येईल आता बघा, 6 इंटू 75. सो इंटू 6, सो 450. ओके, नाउ 7 इंटू 85. कॅल्क्युलेशन खूप आहेत बघा ह्याच्यामध्ये. देन 12 इंटू 95. सो 1140. व्यवस्थित एक सारखं करा. आता हे थोडंसं खालीवर होतंय पण मी बरोबर करते, तसं तुम्ही पण व्यवस्थित ट्रेस करा. 19 इंटू 105. सो 1995. देन 21 इंटू 11
21 into 115. So आलं 2415 इथं 19. ठीक आहे. Now 18 into 125. So 2250. ठीक आहे. Now 18 into 125 झालं. Now 11 into 135. So 1485. And then 6 into 145. So आलं 870. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. Okay. सो आपला आता मीन साठी आता आपल्याला काय लागतंय समेशन ऑफ fi इंटू xi. सो आता ह्याची आपण समेशन करूया त्या कॉलमची fi इंटू xi ची 450 प्लस 595 प्लस 1140 प्लस 1995 प्लस 2415 plus 2250 plus 1485 plus 870. So 11200 आणि summation of fi म्हणजे ह्या कॉलमची सम फाइंड आउट करू. 6 plus 7 plus 12 plus 19 plus 21 plus 18 plus 11 plus 6. So आलं 100. Okay, so 11200 divided by 100, we will get the mean as 112. आलं लक्षात. सो मीन आलं की या फॉर्म्युलात आता स्टँडर्ड डेविएशनच्या आपल्याला xi x बार. ओके, देन xi मायनस x बारचा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आफ्टर दॅट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय fi इंटू xi आणि x बार स्क्वेअर. ओके, सो आता xi म्हणजे काय 75 आणि त्याच्यातून x बार म्हणजे काय 112 म्हणजे ह्या व्हॅल्यू मधून इच व्हॅल्यू मधून ह्या कॉलमच्या x बार आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, सो फर्स्ट 75 मायनस 112 आन्सर इज मायनस 37. देन 85 मायनस 112 आन्सर इज मायनस 27. देन 95 मायनस 112 mean that is minus 17. Then 105 minus 112 minus 7. Then 115 minus 112 3. Then 125 minus 13. 135 minus 112 23. Last 145 minus 112. So 33. आता ह्यांचा स्क्वेअर करायचा. ओके, हिते xi मायनस x बार ह्या कॉलमचा स्क्वेअर. ओके, सो तर ते निगेटिव्ह त्याचा स्क्वेअर केल्यावर ते पॉझिटिव्हच येणार आहे. सो 1369. देन 27 चा स्क्वेअर 729. देन 17 चा स्क्वेअर 289. 7 चा 49. 3 चा 9. 13 चा 169. देन 23 चा स्क्वेअर 529 and 33 चा स्क्वेअर 1089. ओके, नाउ fi इंटू दिस टर्म स्क्वेअरची टर्म इथे आपल्याला त्यांची समेशन करायची की नाही. सो आता आपण हा कॉलम फाइंड आउट करू घेऊ, मग त्याची सम आपण फॉर्म्युलात टाकू. सो xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर आपण काढून घेतलाय, त्याला मल्टिप्लाय fi ने करायचं. सो 1369 ला मल्टिप्लाय 6 ने करणार. ओके, सो हा कॉलम आणि ह्या कॉलमचं मल्टिप्लिकेशन. ओके, नाउ 6 इंटू 1369. So 8214. Okay, then 729 into 7. Next frequency 5103. Then 289 into 12. Okay, 3468. Then 19 into 49. 931. Okay, after that 9 into 29. 21. 189. Okay, now 18 into 169. 3042. Now 529 into 11. 5819. And last 1089 into 6.
सो 6534. नाव आता आपण स्क्वेअर रूट मध्ये वरती सम, सो ह्या कॉलमची सम आपल्याला फाइंड आउट करायची आहे लास्ट कॉलमची. सो 8214 प्लस 5103 प्लस 3468 प्लस 931 प्लस 189 प्लस 3042 प्लस 5819 प्लस 6534. So 30300 divide by summation of fi. Summation of fi काय आले आपला 100. ओके, सो डिवाइड बाय 30300 डिवाइड बाय 100 आपल्याला मिळेल स्क्वेअर रूट ऑफ 303. सो स्क्वेअर रूट मध्ये 303, सो स्क्वेअर रूट ऑफ 303 आलं. सो 17.406 इज स्टँडर्ड डेविएशन. ओके, नाउ मीन झाला 1112, स्टँडर्ड डेविएशन झालं 17.406. ओके, सो बघा आता हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. इथे 17.406 आहे, पॉइंट मध्ये पुढे मागे गेलं तरी चालेल. ठीक आहे, नाउ आता कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स. सो त्याचा फॉर्म्युला काय, स्टँडर्ड डेविएशन अपॉन मीन इंटू 100. ओके, so coefficient of variance standard deviation आले 17.406, mean आले 112 into 100. okay, so 17.406 into 100 divide by 112. so answer आलेला आहे 15.54. 15.54 is the answer. okay, so हे झालं आपलं स्टँडर्ड डेविएशन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. नाउ we will take one more example. weight of the student बघा, weight of students and number of students. So 36 to 40, 41 to 45, then 46 to 50, 51 to 55, 56 to 60, 61 to 65, then 66 to 70, and 71 to 75. then frequency बघा 4, 17, 23, 28, then 17, then 6, then 3 आणि 2. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच फाइंड आउट करा, मीन आणि व्हॅरियन्स. आता बघा, मीन दिलं आणि व्हॅरियन्स फाइंड आउट करायला दिलं. सो व्हॅरियन्स साठी तर आपल्याला स्टँडर्ड डेविएशन पाहिजेच आहे ना. सो आता आपण काय काय फाइंड आउट करू बघा, मीन, स्टँडर्ड डेविएशन, व्हॅरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेविएशनचा स्क्वेअर. ओके, आणि कोएफिशियंट ऑफ व्हॅरियन्स, ऑल व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करूयात. ठीक आहे, सो वन बाय वन. आता पहिल्यांदा तर मीन फाइंड आउट करावा लागेल आणि क्लास बाउंड्री ज्या आहेत त्या कंटिन्युअस नाहीये. सो आता आपण त्या पहिले कंटिन्युअस करणार. सो कंटिन्युअस करण्यासाठी आपण काय करतो, लोअर बाउंड्री मधून 0.5 कमी करतो आणि अप्पर बाउंड्री मध्ये 0.5 ऍड करतो. ओके, सो क्लास इंटरवल्स पहिल्यांदा आपण राईट डाऊन करून घेऊयात. सो 35.5 टू 40.5 इथे ऍड करायचे, इथे मायनस करायचे. नेक्स्ट 40.5 टू 45.5, देन 46 मधून 0.5 कमी केल्यावरती 45.5 टू 50.5, then 50.5 to 55.5, then 55.5 to 60.5, then 60.5 to 70.5, and then 70.5 to 75.5. ओके, लास्ट झालेला आहे आपलं. देन आता आपण ह्याची मिड व्हॅल्यू फाइंड आउट करू. मिड व्हॅल्यू दॅट इज xi, जे की आपल्याला मीन साठी लागतं. देन fi फ्रिक्वेन्सी. ओके, देन मीन साठी आपल्याला समेशन ऑफ fi xi करावं लागतं.
सो ते इथे सो पहिले समेशन नाही ओनली fi xi ओके. सो आता मिड व्हॅल्यू काय येईल बघा 35.5 प्लस 40.5 सो 70 सॉरी डिवाइड बाय 2 सो 38 येते बघा. म्हणजे 38 मायनस 35.5 2.5 ऍड करायचे बघा इच ह्याच्यामध्ये ओके. सो 40.5 मध्ये जर 2.5 ऍड केलं तर आलं 43 आलं लक्षात. देन 45.5 मध्ये ऍड केले 2.5 लोअर बाउंड्री मध्ये तर आन्सर आलं 48 ठीक आहे. देन 50.5 मध्ये 2.5 ऍड केले तर 53 म्हणजे 50.5 येणार सो त्याला 51 कन्सिडर करा आणि 2 ऍड करा. 50.5 56 प्लस 2 58 देन 61 प्लस 2 63 किंवा डायरेक्टली आता 38 मीन्स व्हॉट 35.5 मध्ये 2.5 ऍड केला असं इच लोअर बाउंड्री मध्ये ऍड करा. एक राहिलंय का आपला कोणता तरी क्लास 60.52 इथे राहिले आपला एक क्लास आता बघा इथपर्यंत आलो सपोज आपण 60.5 नाव इथे 60.5 टू 65.5 हा राहिला आपला 65.5 टू 70.5 and then 70.5 to 75.5 चले 1 2 3 4 5 6 7 8 5 6 7 8 ओके. नाव 65.5 मध्ये प्लस 2.5 ऍड केले देन आन्सर आले इथे 68 आणि इथे आलं 73 ओके. नाव आता फ्रिक्वेन्सी काय दिली 4 70 23 28 17 6 3 and 2 ओके. नाव fi xi सो 38 into 4 असे ह्या दोन कॉलमचे मल्टिप्लिकेशन करायचं ओके. नाव 38 into 4 152 ओके. नाव 43 into 17 731 नाव 48 into 23 1104 then 53 into 28 1484 then 58 into 17 986 then 63 into 6 378 then 68 into 3 204 then 73 into 2 146 ओके. नाउ आता आपल्याला पहिले मीन फाइंड आउट करून घेऊ. सो समेशन ऑफ fi xi डिवाइड बाय समेशन ऑफ fi. सो समेशन ऑफ fi xi म्हणजे ह्या कॉलमची सम करून घेऊयात 152 प्लस 731 प्लस 1104 प्लस 1484 प्लस 986 प्लस 378 प्लस 204 प्लस 146 सो हे झालं 5185 आणि समेशन ऑफ fi म्हणजे ह्या कॉलमची फ्रिक्वेन्सीची सम ओके. सो 4 प्लस 17 जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी देतात तेव्हा n मीन्स काय असतं समेशन ऑफ fi ओके. सो 4 प्लस 17 प्लस 23 प्लस 28 प्लस 17 प्लस 6 प्लस 3 प्लस 2 सो आलं 100 ओके. सो मीन काय येणार आता तुमचं बघा 5185 डिवाइड बाय 100 सो मीन आलेला आहे 51.85 ओके. मीन आलाय. नाउ स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे बघा मीननी समेशन ऑफ fi ओके. समेशन ऑफ fi एकदा चेक करते मी समेशन ऑफ fi इंटू xi मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय n म्हणजे समेशन ऑफ fi त्याचा स्क्वेअर रूट ओके. नाउ आता आपल्याकडे fi आहे आणि मीन म्हणजे x बार पण मिळालेला आहे xi पण आहे सो आपण कॅल्क्युलेट करू xi मायनस x बार देन xi minus x bar bracket square and then fi into xi minus x bar
ओके, सो ह्या XI मधून जो मीन आहे 51.85 तो मायनस करायचा आहे. सो 38 मायनस मीन काय आला आपला 51.85 काय आलेलं आहे मीन 51.85. सो इथे आलं मायनस 13.85. आफ्टर दॅट 43 मधून मायनस 51.85. So minus 8.85. Then 48 minus 51.85. So minus 3.85. After that 53 minus 51.85. 1.15. Then 58 minus 51.85. 6.15. Then 63 minus 51.85, 11.15. Then 68 minus 51.85, 16.15. Okay. Now last 73 minus 51.85. So 21.15. Okay. Now ह्याचा square परत. Okay. So 13.85 चा square. 13.85 square. 191.8225 येते. सो ठीक आहे. नाउ 8.85 चा स्क्वेअर 78.3225. देन 3.85 चा स्क्वेअर 14.8225. 1.15 चा स्क्वेअर 1.3225. Then 6.15 चा square 37.8225. Then 11.15 square 124.3225. Then 16.15 square 260.8225. Then 21.15 the square. So 447.3225. Okay. Now आता ह्याचं multiplication into FI. So ही आणि ह्या कॉलमचा multiplication. So 4 into 191.3225. Sorry. 4 into 191.8225. So 767.29. Next 78.3225 into 17 respective frequency. So 1331.4825. बघा थोडंसं कॉम्प्लेक्स झालेलं आहे, बट तसं होणारच आहे बिकॉज आता मीनच आपला पॉइंट मध्ये आलेला आहे. सो XI मायनस X बार पण पॉइंट मध्ये येणार. सो त्याचा स्क्वेअर पण पॉइंट मध्ये येणार आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन पण येणार. ओके. नाउ 48 इंटू हे तर तुम्हाला काय ते कॅल्क्युलेटरनीच करायचं आहे. 711.48. Then 53 आणि ही व्हॅल्यू. सो 53 into 1.3225. 70.0925. Then 37 into 8225 into 17 to 17. So answer आले 642.9825. Okay. Now 124.3225 into respective frequency 6. So 745.935. Then ha and ha. So 260.8225 into 3. 782.4675. Then 2 into 447.3325. 894.645. ओके. आता आपल्याला इथे टाकण्यासाठी हा जो कॉलम आहे त्याची सम करावी लागेल. सो स्टँडर्ड डेविएशन सिग्मा इज इक्वल टू समेशन ऑफ FI तर आपला 100 आलेला आहे. आता ह्याची सम कॅल्क्युलेट करूयात ह्या कॉलमची. ठीक आहे.
So 767.29 plus 1331.4825 plus 711.48 plus 70.0925 plus 642.9825 plus 745.935 plus 782.4675 plus 894.645. Okay. So ह्याची सम आली 5946.375. ओके. सो त्याला 100 ने डिवाइड करून आलं 59.46.375. आता ह्याचं स्क्वेअर रूट काढू आपण. सो स्क्वेअर रूट ऑफ 59.46 square root of 59.46375. सो आलेला आहे आता 7.71 हे आलेलं आहे आपलं स्टँडर्ड डेविएशन. ओके. नाउ आता आपण काय फाइंड आउट करायचं आपल्याला व्हॅरियन्स. सो व्हॅरियन्स मीन्स व्हॉट स्टँडर्ड डेविएशन चा स्क्वेअर. सो 7.71 चा स्क्वेअर. सो 7.71 स्क्वेअर आला 59.441 हा झाला व्हॅरियन्स. ओके. नाउ द कोएफिशियंट ऑफ द व्हॅरियन्स. हे व्यवस्थित पॉज करून राईट डाउन करून घ्या. कोएफिशियंट ऑफ variance standard deviation upon mean into 100. So standard deviation 71.71, mean आहे 51.85 into 100. So 7.71 into 100 divided by 51.85. So 14.86 is the coefficient of the variance. Okay. So हे झालेले आहे आपलं all the statistic मधले all the measures. Okay. So statistic chapter complete झालेला आहे. आता तुम्हाला काही examples देते solve करायला. First find the mean, find the standard deviation of following data. म्हणजे raw data आहे आता इथे 1.1 1.2, 1.3, 1.5, 1.8, 2, 2.1, 2.2, 2.3 आणि 3. आता इथे तुम्हाला फक्त स्टँडर्ड डेविएशन सांगितलंय. सो विदाउट मीन न काढता पण तो विदाउट मीनचा फॉर्म्युला तो यूज केला तरी चालेल, सिंपल सिरीजचा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता फाइंड standard deviation and coefficient of variance. Okay. Rainfall, number of places 70 to 80, 80 to 90, 90 to 100. झालाय का इथे चेक करते. ठीक आहे. हा झालाय आपला. दुसरा देते तुम्हाला एक्झाम्पल. फाइंड स्टँडर्ड डेविएशन फॉर फॉलोइंग डेटा. Class interval and frequency. Three, 4, 5, 6, 7, 8. 2, 3, 4,
5, 6, 7 and 8. Okay, so 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35 and 35 to 40. 2, 10, 16, 20, 15, 9, 5 and 3. Okay, so इथे स्टँडर्ड डेविएशन फाइंड आउट करा. इथे पण ओनली स्टँडर्ड डेविएशन आहे. सो नो नीड, जर तुम्हाला मीन यूज करून जर सोपं जात असेल तर तो फॉर्म्युला यूज करा, अदरवाइज मीनचा फॉर्म्युला यूज नाही केला तरी चालेल. ओके, नाउ नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल घ्या. फॉर द फॉलोइंग डेटा फाइंड स्टँडर्ड डेविएशन किंवा मीन, स्टँडर्ड डेविएशन अँड कोएफिशियंट ऑफ द व्हॅरियन्स. सो इथे मीन तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो चेस्ट इन सेंटीमीटर आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. डेटा आहे एक प्रकारचा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 and 6. Okay, so 68 to 74, 75 to 81, 60. 75 to 81, 82 to 88, 89 to 95, 96 to 102 and 103 to 109. सो इथे तुम्हाला क्लास बाउंड्री कंटिन्यूअस करावे लागतील. 5, 31, 40, 20, 3 and 1. ओके, सो हे फाइंड आउट करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपला जो लास्ट चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करूया.